श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुरु प्रतिपदा या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला गुरु प्रतिपदा कशी साजरी करायची आहे हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले होते आणि नीच गमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या होत्या. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीलाच श्री गुरु प्रतिपदा असे म्हटले जाते. याच तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपला निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. या दिवशी गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्ष संपूर्ण भारत भ्रमण व 50 वर्ष श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली आहे. तर आपण पाहूयात की गुरु प्रतिपदा आपल्याला कशी साजरी करायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये श्री दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मूर्तींवरती अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक कसा करायचा हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला काय करायचं आहे तर बघा, अथर्वशीर्ष, रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्त, 16व्या विष्णू गायत्री मंत्र, 16व्या लक्ष्मी गायत्री मंत्र, 16व्या नरवाण मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. त्यांना त्यांच्या आवडीचे हिना अत्तर आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर महाराजांना वस्त्र घालायची आहेत आणि फुलं, तुळशीपत्र त्यांना अर्पण करायची आहेत. आता आपल्याला नैवेद्य काय करायचं आहे तर बघा, महाराजांना बेसन लाडू हे अतिशय आवडतात. तर तुम्ही महाराजांना बेसन लाडूचं नैवेद्य दाखवू शकता किंवा साधं तुम्ही घरात जे काही बनवाल, वरण भात, भाजी पोळी, तुम्हाला त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. पण भाजीमध्ये तुम्हाला उद्या घेवड्याची भाजीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. घेवड्याची भाजी ही महाराजांची अत्यंत आवडीची भाजी आहे. तर तुम्हाला उद्या जमलं तर घेवड्याची भाजी आणि बेसनाचा लाडू या 2 गोष्टीचा नैवेद्य महाराजांना जरूर दाखवावा. या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा, या दिवशी तुम्हाला महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांकडेच गुरुचरित्र असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर गुरुचरित्रातले 51 आणि 52 अध्याय आपल्याला पठण करायचे आहे. बरं, तर हे पठण करताना आपल्याला हळू आवाजात पठण करायचे नाही आहे. कमीत कमी आपल्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात आपल्याला गुरुचरित्राचे 51 आणि 52 अध्याय पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती झाल्यावरती महाराजांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायची आहेत. अशा प्रकारे तुम्हाला गुरु प्रतिपदा साजरी करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला या गुरुचरित्राचे 51 आणि 52 अध्याय आहे तो पठण करायचा आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट असतातच. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. म्हणूनच आपल्या हातात काय आहे तर बघा, आपल्या हातात आहे ती सेवा करायची. आपण
आपण जी काही सेवा करतो ती आपल्याला मनापासून करायची आहे. सेवा करून आपलं नशीब बदलणार नाही आहे, पण आपल्यावरती जी काही संकटे येतात ती संकट सहन करण्याची, झेलण्याची जी ताकद आहे ती स्वामी महाराज आपल्याला देतात. त्याच्यामुळे आपल्याला काय, फक्त मनापासून सेवा करायची आहे आणि येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड द्यायचं आहे. म्हणून म्हणतात ना, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.